नमस्कार. मस्त आन्सर मॅथ स्टडी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उद्या होणाऱ्या म्हणजे येत्या बीएडच्या सेकंड सेमिस्टरच्या परीक्षेसाठी जे काही तुमचे पेपर आहेत त्याच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायचा आहे आणि जे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नाही त्यांनी जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब करायचं आहे आणि दुसऱ्या कॉलेजेसच्या ग्रुपमध्ये सुद्धा पाठवायचं, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांनाही या ज्ञानाचा फायदा किंवा या प्रश्नाचा फायदा व्हावा. अपेक्षा आहे तुम्ही सर्वजण मला मदत कराल आणि मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी सुद्धा व्हिडिओ बनवून टाकणार आहे. मी सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओची मदत या ठिकाणी करणार आहे. या ठिकाणी पहिला पेपर आहे तुमचा लिंग शाळा समाज यावर आधारित प्रश्न काढत असताना विचारपूर्वक प्रश्न या ठिकाणी मी काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे लिंगाची संकल्पना स्पष्ट करून लिंग व लैंगिकता यातील फरक स्पष्ट करा, असा पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्हाला येण्याची शक्यता आहे. त्याच्या संदर्भामध्ये मी फरक स्पष्ट करण्यासाठी दोन भाग करून असे मुद्दे काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये लिंगामध्ये शरीर रचनेवर आधारित आहे, तर लैंगिकतेमध्ये समाज रचनेवर आधारित आहे. लिंग हे नर मादी, तर लैंगिकता हे पोशाखावर अवलंबून असते. लिंग हे शारीरिक फरक दाखवतं, तर लैंगिकता हे सामाजिक रचना किंवा सांस्कृतिक सामाजिक फरक दाखवतं. लिंग हे स्त्री पुरुष ही संकल्पना स्पष्ट करतं, तर लैंगिकता हे स्त्री पुरुषांचा आदर हे दर्शवतं. त्याच्यानंतर लिंग हे समान राहतं, लैंगिकता हे बदलत जाते समाजानुसार. त्याच्यानंतर लिंग हे पुनरुत्पादन केलं जातं लिंगामध्ये आणि लैंगिकतेमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक घटकाचा वारसा पुढे नेला जातो. त्याच्यानंतर लिंगाचे 3 प्रकार आहेत. लिंग 3 प्रकारावर आधारित आहे, तर लैंगिकता जात धर्म आणि वयावर आधारित आहे. त्याच्यानंतर लिंग हे नैसर्गिक भेदावर अवलंबून आहे, तर लैंगिकता हे पुरुष प्रधान संस्कृतीवर अवलंबून आहे. लिंगामध्ये शरीर रचनेमध्ये फरक असतं, तर लैंगिकतेमध्ये लज्जा संरक्षणावर जोर दिलं जातं. या मुद्द्याच्या आधारे लिंग आणि लैंगिकता ही संकल्पना आपण उद्याच्या पेपरमध्ये लिहायचं. त्याचे मुद्देसूद पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला काढून देण्याचा प्रयत्न केलेला है. अब उर्दू मीडियम के तलबा, इसमें जेंडर इक्वलिटी के बारे में अगर क्वेश्चन आया तो इसके अंदर आपको मसावती फर्क, दोनों में फर्क क्या है ये पूछा जाएगा. तो ये जो जेंडर है इसको उर्दू में अल्फाज क्या है देखो. तो ये पहला जो है लिंग के अंदर जो पहला सवाल आता है, तो इस पे अपने जिस्मानी जरूरत पर मुकम्मल होता है और ये समाजी जरूरत पर मुकम्मल होता है. इसमें नर और मादी की तस्वुरात होती है, इसमें पहराव की तस्वुरात होती है, इसमें जिस्मानी फर्क होता है, इसमें सामाजिक फर्क होता है, इसमें मर्द और जन, औरत और आदमी, इसका जायजा लिया जाता है. इसमें औरत और आदमी की इज्जत के बारे में मालूमात दी जाती है. ये कांस्टेंट रहता है, मसावत रहता है, ये वो तो बदलता रहता है. ये पुनरुत्पादन यानी अपने जैसा दूसरी जान को क्या करना, अपने जैसा इंसान ने इंसान को क्या करना, जन्म देना, जैसा बोलते हैं अपन उसको पुनरुत्पादन बोलते हैं. और ये समाजी और तहजीबी अनुपातों पर मुनहसर होता है. यहाँ पर जो लिंग है इसके 3 किस्में होते हैं, जेंडर के 3 किस्में होते हैं और इस पर मुनहसर होता है. और ये जो है धर्म बोले तो रिलीजन पे, जात पे और उम्र पे डिपेंड होता है. इसमें कुदरती तफावत होती है और इसमें ये जो है पुरुष प्रधान यानी मर्द के हाथ में पूरे घर का कारोबार, वो तहजीब होती है. इसके बाद ये इसमें तुम्हारा क्या बोलते हैं, अपना जो शरीर बोले तो बॉडी पर डिपेंड होता है. और ये इंसान की जो क्या बोलेंगे अपन, लज्जा बोले तो हया पर मुनहसर होता है. ये नुकातों के जरिए से तुम लिख सकते हैं. मेरी तरफ से मैं ट्रांसलेट करने की कोशिश कर रहा हूँ. जो भी नहीं समझ में आ रहा तो मेरे को कॉल करके पूछो, या और तुम ट्रांसलेट कौन से भी गूगल ट्रांसलेट से वगैरह करके ले सकते हैं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे लिंगानुसार घरगुती जबाबदाऱ्या. लिंगानुसार घरगुती जबाबदाऱ्या स्त्री आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या आहेत. स्त्रीच्या जबाबदाऱ्या कोणत्या असतील, मूल सांभाळणे असतील, स्वयंपाक करणे असेल, घराची किंवा परिसराची आपल्या स्वच्छता करणे असेल, पूजा अर्चा करणे असेल, सेवा करणे असेल. भारतीय संस्कृतीनुसार या लिंगानुसार स्त्रियांची ही कामे असतात. पुरुषांची कामे काय, आर्थिक व्यवहार सांभाळणे, व्यवसाय करणे, निर्णय घेणे एखादा, त्याच्यानंतर अधिकार गाजवणे,
आणि बाहेरचे सर्व कामे करणे हे पुरुषांच्या संदर्भामध्ये आपल्याला कामे सांगता येतील। इधर देखो, जो जेंडर है, जेंडर के मुताबिक जो हमारे घर के कामे हैं, वो घर के कामे कौन कौन से, तो उसमें नंबर लेडीज, लेडीज के कामे क्या है, बच्चों को संभालना, घर में पकाना, उसके बाद साफ सफाई करना, पूजा वगैरह करना, और घर के जो भी बड़े बुजुर्ग हैं या दिगर जो लोग हैं उनकी खिदमत करना। उसके बाद पुरुष, पुरुष यानी मर्द, मर्द के काम क्या है, यानी मासिक कारोबार संभालना, यानी पैसों का कारोबार संभालना, बिजनेस करना, फैसला एक हुआ, फिर उसके बाद कोई भी अधिकार गाजवणे यानी हुकूमत अपने हाथ में लेना और बाहेर के काम मुकम्मल करना, ये नुकात हम बता सकते हैं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लिंगाची सामाजिक संरचना व लिंगाची वेगवेगळ्या प्रकारात भूमिका किंवा लिंगाचे सामाजिक स्वरूप काय आहे, लिंगाची सामाजिक संरचना कशी असते किंवा लिंगाची वेगवेगळ्या प्रकारात भूमिका काय आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला येतो तर त्याचे मुद्दे या ठिकाणी मी दिलेले आहे। मर्यादित स्वरूप आहे, म्हणजे स्त्री आणि पुरुष, स्त्रियांना मर्यादा आहे, पुरुषांना नाही। दुय्यम वागणूक, मग वागणूक दुय्यम स्त्रियांना असते, ते तुम्हाला कळतंय पॉईंट बघितल्यानंतर। कमजोर कायद्यात्मक बाजू, कायद्यात्मक बाजू जरी पक्की असली तर तिची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही, ही कमी आपल्याला सांगता येते। कमी रोजगार, स्त्रियांना रोजगार कमी, काम कमी करतात असा दृष्टिकोन लक्षात घेऊन त्यांना कमी रोजगार दिलं जातं। सामाजिक दडपण असतं, आर्थिक काम पुरुषाकडे असतं, अदृश्य कामे स्त्रियांकडे असतात, शिक्षणाच्या कमी संधी उपलब्ध होतात स्त्रियांना, नेतृत्वाची कमतरता असते, इत्यादी मुद्दे लिंग आणि सामाजिक संरचना व लिंगाच्या वेगवेगळ्या प्रकारातील भूमिका किंवा सामाजिक स्वरूप काय आहे लिंगाच्या संदर्भामध्ये ते आपल्याला सांगता येईल। इधर देखो, उर्दू में क्या बोलेंगे, जो जेंडर है, जेंडर की जो समाजी साख्त है या अलग अलग तरीके से उसका जो किरदार है या समाजी नोयत है जेंडर के बारे में, वो क्या है, तो वो लिमिटेड नोयत है। उसके बाद लेडीज को दूसरे दर्जे का मुकाम है, जो कायदा है कायदा कमजोर है। उसके बाद कम रोजगार लेडीज को मिलता है। उसके बाद समाजी दर्पण उसके जहन पर डाला जाता है, और जो पैसों का कारोबार है वो पूरा पैसों का कारोबार किसकी तरफ रहता है, मर्द की तरफ रहता है, और लेडीज की तरफ जो नहीं दिखने वाले काम है, जो दिख कर नहीं आते काम, वैसे काम उसकी तरफ रहते हैं। और तालीम की कम मौका तालीम का दिया जाता है, और लीडरशिप करने का मौका भी उससे कम दिया जाता है। ये नुकात हम बता सकते हैं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लिंगानुसार शाळेची उपस्थिती व गळती। त्याच्यामध्ये मुलींची उपस्थिती कमी असते, मुलांची उपस्थिती जास्त असते, घरकाम असतं, परिस्थिती आहे, शैक्षणिक अप्रगत पालक आहेत, पुरुष प्रधान संस्कृती आहे, धार्मिक शिक्षणाचा पगडा आहे, असुरक्षितता आहे। या मुद्द्याच्या आधारे शाळेमध्ये गळती आणि उपस्थिती, मुलांचं प्रमाण जास्त, मुलींचं प्रमाण कमी, ह्या संदर्भामध्ये तुम्ही माहिती लिहू शकता। इधर देखो, जेंडर के मुताबिक स्कूल में बच्चों की जो हाजिरी और बच्चों की एब्सेंटी जो होती है उसकी वजह है, उसका रीजन क्या, या वो कौन से नुकात के जरिए से लिखेंगे। उसमें नंबर 1 है लड़कियों की तादाद कम, लड़कों की तादाद ज्यादा, घर काम है, घर की हालत है, उसके बाद अनपढ़ सरफरस्त है, उसके बाद मर्द के हाथ में घर का कारोबार है, उसके बाद जो क्या बोलेंगे उसको, तहजीबी और मजहबी जो रूल्स है वो है, और हिफाजत नहीं रहने की वजह से ये नुकात हम बता सकते हैं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला असं सांगता येईल, लिंग समानतेसाठी शैक्षणिक योगदान स्पष्ट करा, किंवा आर मध्ये याला दुसरा प्रश्न असा येईल, लिंग समानतेच्या आव्हानातील शाळा, मित्र, परिवार, शिक्षक, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकाची भूमिका काय आहे। याच्या संदर्भामध्ये मुद्दे सांगत असताना त्याच्यामध्ये नंबर 1 सांगता येईल, विद्यार्थ्याच्या समस्या सोडवणे, व्यक्तिमत्व विकास करणे, सामाजिक परिवर्तन घडवून आणणे, स्त्री पुरुष भेदभाव दूर करणे, सामाजिक बहिष्कार, त्याच्यानंतर रूढी प्रथा दूर करणे, अंधारमय भविष्य दूर करणे, आणि शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्याची भूमिका शिक्षक असेल, अभ्यासक्रम असेल, पाठ्यपुस्तक असेल, मित्र परिवार असेल किंवा शाळा असेल इत्यादीच्या माध्यमातून या मुद्द्याच्या आधारे आपल्यामध्ये शैक्षणिक योगदान देता येतं। जेंडर इक्वलिटी के जरिए से
तालीम का क्या किरदार है, या दोस्त है बाप का, निसाबे तालीम का, दरसियात का और मौलिम का और स्कूल का क्या किरदार है। तो उसमें है मसले हल करना, हमाज है तरक्की करना, समाज में बदलाव लाना, उसके बाद मर्द जन मसावत, समाज के अंदर के जो भी अंधे तकनीकें वो दूर करना, अंधे तकनीकों को दूर करना, और जो भी समाज के ऊपर आने वाला पर्दा है वो दूर करना, और तालीम की अहमियत तलबा को समझा कर बताना। ये नुकात के जरिए से अपन ये बता सकते हैं। उसके बाद भारतीय स्त्रियांचा इतिहास आणि सद्य परिस्थिती हे सांगत असताना स्त्रियांकडे अदृश्य कामे, शिक्षण, असुरक्षितता, स्त्री विषयक कायदे, सामाजिक बहिष्कार, रूढी प्रथा, नेतृत्व, घरगुती जबाबदाऱ्या, व्यावसायिक संधी इत्यादी माध्यमातून आपल्याला भारतीय स्त्रीचा इतिहास आणि सद्य परिस्थिती काय ये मुद्दे लिहू शकतात। इधर देखो, हिंदुस्तान के जो ख्वातीन है, लेडीज है, उसकी तारीख और जदीद दौर, इसके बारे में मालूमात देते समय इसमें नंबर 1 है जो लेडीज है, लेडीज की तरफ जो काम दिए जाते हैं वो दिख कर नहीं आते, वो काम में तालीम है, हिफाजत नहीं रहती। उसके बाद ख्वातीन के बारे में जो कानून है, तो समाज के बारे में जो ख्वातीन का नजरिया, जो समाजी नजरिया है, उसके बाद अंधी तकलीफ है, उसके बाद लीडरशिप की कमी है, और घर के जिम्मेदारियां हैं, और कारोबार की जो उसको क्या बोलते हैं, उसको मौका है वो कम मिलना, ये सब नुकात के जरिए से हम ये सवाल लिख सकते हैं। पुढचा प्रश्न, स्त्री अथवा मुलीच्या विविध समस्या किंवा अडचणी किंवा महिला आरक्षण विधेयक अडथळे, अशा पद्धतीचा प्रश्न ज्यावेळेस येतो त्याच्यामध्ये स्त्रीच्या अथवा मुलीच्या ज्या समस्या आहेत किंवा स्त्रीची जी प्रगती होण्यासाठी अडथळे आहेत, आव्हाने आहेत, त्याच्यामध्ये काय सांगता येईल? स्त्री हत्या आणि स्त्री भ्रूण हत्या, कामाच्या ठिकाणी कुचंबना होणे, बालविवाह, घटस्फोट, छेडछाड करणे, बलात्कार, स्त्री पुरुष भेदभाव, हुंडा समस्या, शिक्षण इत्यादी मुद्द्याच्या आधारे स्त्री अथवा मुलीच्या विविध समस्या, अडचणी आपल्याला सांगता येतील। ख्वातीन या जो भी लड़कियां हैं उनके बारे में आने वाले जो मुश्किलात हैं, हाँ, उनके जो भी प्रॉब्लम्स हैं, उसमें नंबर 1 है जो भी स्त्री भ्रूण यानी छोटे बच्चों की क्या करना, कत्ल करना। उसके बाद बाल विवाह यानी बचपन में कम उम्र में शादी करना। उसके बाद क्या बोलेंगे अपन, छेड़छाड़ करना यानी तकलीफ देना, मर्द जन में क्या करना, तफावत होना। फिर उसके बाद हुंडा है, हाँ, फिर उसके बाद क्या बोलेंगे इसको, तलाक देना है, बलात्कार है और तालीम है वगैरह। इस सब नुकातों के जरिए से हम ये लिख सकते हैं। नेक्स्ट क्वेश्चन है महिला विषयक विविध कायदे किंवा स्त्री विषयक विविध कायदे किंवा भारतीय राज्यघटनेतील विविध कायदे, असे 3 प्रश्न वेगवेगळे या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील। त्यामध्ये हुंडा विरोधी कायदा आहे, पुनर्विवाह कायदा आहे, घटस्फोटित कायदा आहे, मालमत्ते संबंधी कायदा आहे, विनयभंग कायदा आहे, हिंसा प्रतिबंधक कायदा आहे, स्त्री शिक्षण कायदा आहे, स्त्री अधिकार कायदा आहे। या मुद्द्याच्या आधारे तुम्ही काय करू शकतात, हे भारतीय राज्यघटनेतील विविध कायदे किंवा महिला विषयक विविध कायदे किंवा स्त्री विषयक विविध कायद्याची माहिती लिहू शकता। तुम उर्दू वाले इसको ट्रांसलेट करके लिहो, वो मराठी का है उसको ट्रांसलेट करके लिहो। पुढे सायबर गुन्ह्याच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा वेळेस प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये ब्लॅकमेल करणे असेल, मुद्दे लिहायचे, त्याच्यानंतर सोशल मीडियाचा चुकीचा वापर करणे असेल, ऑनलाईन चोरी करणे असेल, हॅकिंग करणे असेल, आतंकवाद, एखाद्या सामाजिक अवहेलना असेल किंवा एखाद्या धर्माची अवहेलना करणे असेल, इत्यादी मुद्दे, आणखी मुद्दे वाढवून तुम्ही सायबर गुन्ह्या संदर्भामध्ये माहिती लिहू शकता। साइबर गुनाह के बारे में मालूमात लिखते समय ब्लैकमेल करना, सोशल मीडिया का गलत इस्तेमाल करना, ऑनलाइन चोरी करना, हैकिंग करना और आतंकवाद बोलते हैं उसको, और जो भी समाज या किसी एक समाज की क्या करना, बुराई करना वगैरह इसके अंदर हम लिख सकते हैं। पुढे शाळेतील लैंगिकतेसंबंधी प्रश्न, शाळा, समाज, घर आणि परिसर या सुरक्षेसंबंधी गैरवर्तन आणि लैंगिक छळ आणि
समाज किंवा एवढं सांगा शाळेतील लैंगिकतेसंबंधी प्रश्न, शाळा, समाज, घर आणि परिसरातील सुरक्षेसंबंधी गैरवर्तन हे मुद्दे कसे होतं हे लिहा म्हणलं की या मुद्द्याच्या माध्यमातून लिहायचं आहे. लैंगिक असमानता आहे, उच्च शिक्षणापासून वंचित आहे, बालविवाह आहे, स्त्रियांचे दुय्यम स्थान आहे, एकांगी निर्णय प्रक्रिया आहे, आर्थिक कुचंबन आहे, खेळातून स्पर्धेत सहभाग न घेणे, व्यावसायिक शिक्षणापासून वंचित ठेवणे. इकडे लक्ष द्या, शाळेमध्ये स्कूल में समाज में घर में और अतराफ के माहौल के अंदर जो लेडीज है, लेडीज तहफुज नहीं है यानी सुरक्षित नहीं है, तो उसके बारे में उसको क्या नुकात दे सकेंगे हम, यानी मर्द और जन में तफावत है, आला दर्जे की तालीम से उसे दूर रखना, बचपन में शादी करना, फिर उसके बाद लेडीज को दूसरा मुकाम देना, एक तरफा फैसला लेना, पैसों का फैसला लेने की उसमें उसको इजाजत नहीं देना, और खेल और दीगर जो कॉम्पिटिटिव एग्जाम है उसके अंदर उसको शामिल न करना, और कारोबारी तालीम से उसको दूर रखना, इन नुकात के जरिए से हम लिख सकते हैं. त्याच्यानंतर आहे लैंगिक संवेदनशील विकासात अध्यापनाच्या कार्यनीती व शिक्षणाची भूमिका किंवा वर्तन बदलाविषयी लिंगाचा दृष्टिकोन, असे दोन्हीपैकी एक प्रश्न आला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. लैंगिक संवेदनशील विकासातील अध्यापनाच्या कार्यनीती, त्याच्यामध्ये काय सांगता येईल, समानता आहे, समस्या सोडवणे, स्पर्धेत भाग घेणे, वर्तन बदल आहे, एकात्मता आहे, स्त्री पुरुष भेदभाव टाळणे, उच्च शिक्षणाचे महत्व, खेळात सहभागी करणे, स्पर्धेत सहभागी करून घेणे इत्यादि मुद्दे. देखो जेंडर के बारे में, जेंडर की तरक्की करने के लिए दर्स व तदरीस के जरिए से तालीम का क्या किरदार है, तो उसमें इक्वलिटी, मसले हल करना, बर्ताव में तब्दीली करना, एकजहती, मर्द जो तफावत है दूर करना, आला दर्जे की तालीम देना, कंप्यूटर एग्जाम में उसे हिस्सा लेने को देना, खेल में हिस्सा लेने के लिए मोटिवेट करना. याच्यानंतर शेवटचा प्रश्न, पुरुष प्रधान आणि स्त्री प्रधान कुटुंब पद्धतीची संकल्पना आणि त्याच्या भारतीय स्त्रियांशी संबंध हे स्पष्ट करा म्हटल्यानंतर, किंवा पितृसत्ताक आणि मातृसत्ताक कुटुंब पद्धतीची संकल्पना आणि त्यातील फरक स्पष्ट करा म्हणलं की आपल्याला या ठिकाणी पितृसत्ताक मध्ये पुरुष प्रधानता पुरुषाला असते, वारसासाठी पुरुषच वारसा सांभाळतो, निवासस्थान तिथंच असतो, त्याचा बदलत नाही, निर्णय घेण्याची प्रक्रिया पुरुषाकडे असते, सर्व अधिकार पुरुषाकडे असतात. मातृसत्ताकमध्ये आर्थिक स्वावलंबन आईकडे असतं, स्त्रियाची कुटुंबातील भूमिका प्रथम दर्जाची असते. मातृसत्ताकमध्ये वारसा हक्क मुलीच्या माध्यमातून किंवा स्त्रीच्या माध्यमातून सांभाळलं जातं, स्त्रियांचं प्रथम स्थान असतं आणि अमर्यादित कार्यक्षेत्र असतं मातृसत्ताक पद्धतीमध्ये. इत्यादी मुद्द्याच्या आधारे तुम्हाला लिंग, शाळा आणि समाज हा पेपर सोडवायचा आहे. हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न, 100% याच्यामधले प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेसाठी येतील. एवढे प्रश्न आणि या मुद्द्यावर तुम्ही सविस्तरपणे पुन्हा व्हिडिओ बघून जास्तीत जास्त हे मुद्दे तुम्ही लिहून काढण्याचा प्रयत्न करा किंवा वारंवार हे मुद्दे बघा, ऐका आणि या व्हिडिओचा फायदा नक्कीच येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्ही करून घ्या. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये बी पाठवून द्या. आणि कमेंट्स मध्ये नक्कीच व्हिडिओ कसा वाटला हे मेसेजच्या द्वारे तुम्ही कळवा. धन्यवाद.